हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मी एकदम भयानक विषयावर बोलणार आहे. भयानक विषय म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय भयानक विषय. तर ज्या कोणी मैत्रिणी न्यूज बघत असतील किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे प्रकरण माहीत झालं असेल. मी बोलते हे अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात यांच्याबद्दल मी बोलते. त्यांच्याकडे मी देखील गेलेली आहे आणि मला बघून ते काय बोलले होते ते सांगण्याआधी मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. त्या म्हणजे असं की आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी असतात, खूप प्रॉब्लेम असतात, बरोबर ना. कुणाचे हजबंड ड्रिंक करत असतील, कुणाचा बिझनेस चांगलाच रन होत नसेल, कुणाचे हजबंड भांडणं वगैरे करत असतील, मारामाऱ्या. आणि जे लोक ड्रिंक करता मी बघितलं आहे की ते ड्रिंकमध्ये शिवीगाळ करणं, घरामध्ये वस्तूंची फेकझोक करणं. गावाकडेच ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. शहरांमध्ये तर फ्लॅट्स बंद असतं, आवाज येतो फक्त, बाकी काही दिसत नाही. बायकोला मारणं, इव्हन मुलांना मारणं, मुलं अभ्यास करत नाही, लग्नाला मुलं आली आहेत परंतु त्यांचं लग्न होत नाही, कुणाला जॉब लागत नाही, घरामध्ये सारख्या कटाकटी होतात, भांडणं होतात, घरामध्ये सारखं कोणीतरी आजारी असतं किंवा जी आपल्या जवळची लोकं असतात ती आपल्यावर जळतात, जलसी वृत्ती असते, किंवा आपल्या बाजूला जे राहायला असतात त्यांच्याशी पटत नाही, आर्थिक अडचणी, पैशाची तंगी, पैसाच नाही आहे पुरत बुवा, लक्ष्मी येते परंतु तो टिकत नाही, पैसा आमच्या घरात येतो परंतु तो टिकत नाही, आणि खूप आर्थिक अडीअडचणी, प्रमोशन भेटत नाही, एखादी इच्छा मनातली पूर्ण होत नाही, घर घ्यायचं स्वप्न आहे पण ते पूर्ण होत नाही, गाडी घ्यायची पण ते स्वप्न पूर्ण होत नाही, अनेक 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 अशा समस्या आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. असं कोणीच नसतं, बाय द वे, हे तुम्ही नीट समजून घ्या मैत्रिणींनो, की या जगामध्ये असं कोणीच नाही आहे की ज्यांना काही अडचणी नाही आहे किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण खूप पैशावाले लोक बघतो, सेलिब्रिटी म्हणा किंवा आपल्या नात्यातले वगैरे, तर आपल्याला असं वाटतं की वाव, यांचं लाईफ किती छान आहे, यांच्याकडं भरपूर पैसा आहे, किती छान लाईफ एन्जॉय करता. पण बिलीव्ह मी खरं सांगते तुम्हाला, त्या खूप सगळ्या हसऱ्या चेहऱ्यांमागंसुद्धा दुःख दडलेलं असतं. माणसाला आहे ना, आपल्या दुःखापेक्षा सामाजिक प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील याची फार भीती असते. आणि म्हणून माणूस जगासमोर, लोकांसमोर, नातेवाईकांसमोर एक मुखवटा घेऊन वावरत असतो. हसरा मुखवटा, आनंदी, हॅपी असल्याचा देखावा, सुखी असल्याचा देखावा, आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही खूप लाईफ एन्जॉय करतो असं आपण दाखवत असतो, लोक दाखवत असतात, मी म्हणा कोणीच काय. परंतु जे आपले खूप जवळचे असतात, रक्ताचे असतात, भाऊ बहिणी असतील, आई वडील असतील, आणखी कोणी असतील, मैत्रिणी वगैरे, तर त्यांच्याशीच फक्त आपण आपलं दुःख शेअर करतो, अदरवाईज आपण ते लपवतो. या सगळ्या गोष्टींना कंटाळून लोक काय करतात, जातात अशा ठिकाणी, कुठं काही बाबा आहे तो त्या बाबाच्या हवेत जायचं, कुठे हवा होते, हे बाबा लोक कोणी ताईत देतं, कोणी लिंब देतं, कोणी रक्षा देतं. मग इतक्या आमोशांना सॉरी, इतक्या आमोशांना तुम्ही इथे या, तुम्ही अमक्या अमक्या ठिकाणी जाऊन इतक्या आंघोळी करा, तुम्ही इतक्या फेऱ्या मारा, ही शांती करा, ती शांती करा, कालसर्प दोष आहे, हा दोष आहे, तुमच्या कुंडलिकेमध्ये असं असं आहे, जन्म नक्षत्र खराब आहे, मंगळ आहे, राहू एका याच्यात बसलाय, असं जे काही ते सांगत असता आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते घाबरवत असता. आणि प्रश्न सुटतात की नाही तो लांबचा विषय, परंतु ते अशा पद्धतीने बिझनेस करता. असे जगामध्ये भरपूर उदाहरणं आहे, भरपूर आहे. आसाराम बापू त्यातलं एक उदाहरण, की किती लोक त्यांना मानायचे. माझ्या आईच्या दिवसाची सुरुवात आसाराम बापूंच्या प्रवचनाने व्हायची. आसाराम बापू काय होते, त्यांनी काय केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असे हजारो लाखो आसाराम बापू किंवा हा अशोक खरात सारखे आपल्या ह्या महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण जगभरामध्ये आहेत. आणि ते भोळ्या भाबड्या लोकांच्या भावनांशी खेळ करतात, लोकांना फसवतात आणि नको ते प्रकार घडतात. परंतु माणूस जेव्हा म्हणजे घरातल्या मुलांना समजून सांगून थकतं किंवा नवऱ्याला समजून सांगून थकतं किंवा नवरा बायकोला समजून सांगून थकतो, परंतु जेव्हा ह्या समजून सांगून गोष्टी घडत नाही,
तेव्हा माणूस अशा गोष्टींच्या आहारी जातो की चला कोणीतरी सांगतं, एखादी मैत्रीण सांगते की अमुक अमुक ठिकाणी एक बाबा आहे, त्याचा खूप गुण येतो, अमुक अमुक ठिकाणी एक आहेत आई, त्यांची हवा आहे, तिथे खूप गुण येतो. आणि माणूस लाचार झालेला असतो, दुःखाला, संकटांना खूप कंटाळलेला असतो. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझं संसार जो आहे तो सुखाचा व्हावा, माझ्या घरातले सगळे लोक सुखी असावे, आमच्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी ज्या की मी बोलून दाखवल्या त्या सर्व दूर व्हाव्या, एक चांगली भावना असते आणि काहीतरी आपल्याला चांगलं यातून काढायचं आहे म्हणून त्या अशा मार्गाला जातात. तुम्ही पण ऐकून असाल, खूप ठिकाणी असं असतं बघा, जातात लोक, बाबाकडे जाता, बाईकडे जाता, हवेत जाता, इकडं जाता, तिकडं जाता, लांब लांब कुठेपर्यंत जाता, शांत्या करता, पैसे खर्च करता, ताईत घेता, धागे दोरे ते सगळं घेतात. माझं वैयक्तिक मी तुम्हाला सांगू तर काही गुरुजींचे नंबर आहेत, त्यांना मी फोन करून माझी शंका विचारते आणि ते पण खूप क्वचित म्हणजे फार रेअरली. इवन माझा ह्या गोष्टींवर पण विश्वास नाही, मी खरं सांगते तुम्हाला, की कोणी काही ब्लॅक मॅजिक काय म्हणता ना, बाहेरचं झालं आहे, बाहेरचं केलं आहे, कोणीतरी काहीतरी केलं आहे, यांच्या घराला काहीतरी केलं आहे, किंवा हिला बाहेरचं झालं आहे. सॉरी बट माझा नाही ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास. खरं सांगते मी, माझा ह्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. इवन मी तुम्हाला सांगते, माझा भाऊ मिलिंद 1.5 वर्षापूर्वी देवाघरी गेला. गावाकडे सगळे नातेवाईक मंडळी, महिला वर्ग यायचे आणि इवन अजूनही काल परवा सुद्धा मी कोणाच्या तरी तोंडून ऐकलं की असं म्हणतात की तो एवढा चांगला होता बुवा, त्याला काही आजार नव्हता, त्याचं काही दुखलं नाही, काही ॲडमिट झालं नाही, त्याला कुठला आजार नव्हता, बाहेरचं असेल, कोणी काहीतरी केलं असेल, लोकांना बघवलं नाही, एवढं चांगलं चाललं होतं त्यांचं, प्रगती करत होते, दोघं भाऊ एक जीवाने राहत होते. त्या दिवशी अमावस्या होती, तुम्ही बाहेरचं बघितलं का, त्याला कोणीतरी काहीतरी केलं असेल, कोणीतरी काहीतरी केलं असेल, असं बाहेरचे लोक खूप बोलत असतात. इवन माझ्या आईलाही असं कधी कधी असं वाटतं ना की अचानक का असं झालं बुवा, कोणी काही केलं तर नाही. आणि गावाकडे हे सगळे प्रकार खूप नॉर्मली बोलले जातात असं आहे. परंतु वैयक्तिक माझं सांगू तर माझा असल्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही. मी जेव्हा आईला हे सांगते ना की आई माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही, कोणी काही केलं, तर आई मला म्हणते की ग्रंथांमध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आहे. जसं देव आहे तसे दानव देखील आहेत, म्हणजे वाईट करणारे लोक सुद्धा आहेत. मी आईला म्हणते ठीक आहे आई, तुझं ते नॉलेज आहे, तू ते वाचलंय किंवा तुझा त्या गोष्टींवर विश्वास आहे, ठीक आहे, परंतु माझा नाही विश्वास, मी नाही मानत. तर मी असं बिलकुल मानत नाही. माझा भगवंतावर खूप विश्वास आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला जीवनामध्ये जे काही वाईट घडतं, जेही काही XYZ, आता मी ते एक्सप्लेन करेल तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, जेही काही वाईट घडतं, चुकीचं घडतं, जे दुःख कष्ट आपल्या नशिबी येतात, अडचणी येतात, ते बिकॉज ऑफ आपले बॅड कर्माज, म्हणजे आपण जे काही वाईट कर्म केलेलं असेल त्याचे ते फळं आहे असंच मी समजते. आणि जे काही चांगलं घडतं ते सगळं भगवंताचा आशीर्वाद आहे, आपल्या चांगल्या कर्माचं फळ आहे, असेच माझे विचार आहे. मी खरं सांगते तुम्हाला, त्याच्यामुळे माझ्याही आयुष्यात खूप अडीअडचणी येत असतात. म्हणजे मला जसं आठवतं तसं मी असं म्हणेल की माझ्या आयुष्यात अडचणीत. मग तुम्ही म्हणाल की बाई सोनाली, आम्हाला तर तुझं लाईफ खूप छान वाटतं, डोंगर कसा दुरून किती सुंदर दिसतो, पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली डोंगरावर चढायला जाऊ तर त्याच्यावरचे काटे खडे आपल्याला टोचतात. आणि माझ्याच नाही, मी जसं म्हटलं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नाही ते काही प्रॉब्लेम, अडचणी, संकट असताच. तसे माझ्याही जीवनात कायम राहिले. पण मी कधीच कुठल्या बाबाकडे, कुठल्या हवेत, कुठल्या अंगारा, ताईत, लिंब वगैरे असं कधी कुठं गेली नाही, आणण्याचा प्रयत्न केला नाही. महाराज आहेच आपले पाठीशी आणि ते प्रत्येक संकटाच्या वेळेस बरोबर धावून येतात आणि ते संकटातून बाहेर काढतात. मग तुम्ही म्हणाल तू जर हे करत नाही तर मग ह्या कॅप्टन खरातकडे तू कशी गेली? तर मी तुम्हाला सांगते की 2010 ते 2017 आम्ही नाशिकमध्येच द्वारकेवर ड्रीम सिटीमध्ये राहत होतो. तेव्हा माझ्या घरी आमचे एक नातेवाईक, जे की आता ह्या दुनियेमध्ये नाही आहे, ते नात्याने माझे सख्खे चुलत मामा लागायचे, ते माझ्या आईवडिलांना घेऊन आले त्यांच्या कारमध्ये. त्यांचा मुलगा ह्या केसमध्ये, त्याची पण चौकशी चालू आहे, त्याचं पण खूप नाव टी व्हीवर बातम्यांना दाखवत आहे. आता जे माझे नातेवाईक आहे किंवा सिन्नरचे व्हिडिओ बघणारे ते कमेंट करून त्याचं नावसुद्धा लिहितील.
तर ते मामा आले होते. तेही जरा राजकारणी असल्यामुळे माझ्या फॅमिलीचं आणि त्या फॅमिलीचं कधी अबोला कधी गोडवा, कधी अबोला कधी गोडवा राहत आलाय पहिल्यापासून. ते माझ्या घरी आले होते. त्यांच्याबरोबर जायचं म्हणून मी आणि प्रशांतजी गेलो. गेल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आमच्या घरी आणि मग गेलो. तर आता त्या गोष्टीला खूप वर्ष झाले, 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, कारण मध्यंतरी मी 9 वर्ष ठाण्याला राहून आले आणि जायच्याही खूप आधीची गोष्ट आहे. तर 10-12 वर्ष झाले. तर मग आम्ही एवढे सगळेजण गेलो. तर त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो होतो. बाबा म्हटल्यानंतर काय येतं की हे बाबा शक्यतो ऑरेंज कलरचे कपडे घालता, माळा घालता रुद्राक्षाच्या, भस्म वगैरे लावलेला असतो नाही का. परंतु हे बाबा एकदम असे चांगले कपडे वगैरे घालून जेंटलमॅनसारखे ते बसलेले होते. इव्हन मला तर आता हेही आठवत नाही की आम्ही म्हणजे यांच्याबरोबर मी गेले, कोणी काय विचारलं काय नाही. पण मी तुम्हाला सांगते, आता आपण बघतोय त्याचे कारनामे, कितीतरी व्हिडिओ त्याचे समोर आले. 60पेक्षा जास्त करोडांची त्याने प्रॉपर्टी केली आहे. ते ईशान्येश्वराचं मंदिर जे सिन्नरला आहे, तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी सांगितलं की कशी त्यांची जमीन बळकवली किंवा कसा त्यांचा जायचा रस्ता बंद केला. आणि महिलांचे कित्येक व्हिडिओ समोर आले. आता टी व्हीवर दिसत नाही आहे, पण सोशल मीडिया इतकं हे की एफबी आणि यूट्यूबवर इतके घाणेरडे व्हिडिओ, इतके घाणेरडे, म्हणजे ओपनली तो त्याच्या ऑफिसमध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ. आणि तो माणूस किती व्हिम्जिकल असेल याचा विचार करा. की हे सगळे प्रकार त्याच्या ऑफिसमध्ये कॅमेऱ्यामध्ये शूट होत होते. तुम्ही जर बातम्या बघत असाल तर तो बायकांना लिंगपूजा, योनीपूजा करावी लागेल असं सांगायचा. कुठलं तरी पेय प्यायला द्यायचा, त्याच्याने बायकांना गुंगी यायची आणि मग त्या गुंगीचा तो फायदा घ्यायचा. इव्हन आजच्या तारखेत पण 3 अजून महिला पुढं आल्या आहे ज्यांच्यावर त्याने अत्याचार केले. तर त्याच्या ह्या सगळ्या प्रकारामध्ये 100हून अधिक स्त्रियांचा त्याने लैंगिक शोषण केलेलं आहे. रुपाली चाकणकर या महिलेचं सुद्धा खूप नाव ह्या प्रकरणामध्ये घेतलं जातं आहे. तिच्याकडे राजीनामा तिचा घेतला गेला आणि अनेक मंत्री, राजकारणी लोक यांना ह्या अशोक खरातला भेटत होते आणि इन्वॉल्व आहे ह्या सगळ्या मॅटरमध्ये. आणि काही करोडची प्रॉपर्टी त्याने जमा केली आहे. कुठे कुठे त्याने जमिनी घेऊन ठेवल्या आहे, फार्म हाऊस, मंदिर, घर, 14 की 15 देशांमध्ये तो जाऊन आला आहे. इतकं त्याने ही सगळी संपत्ती, हा सगळा पैसा कुठून आला. तर जे लोक त्याच्याकडे त्याचे प्रश्न घेऊन येत होते, त्या भोळ्या भाबड्या लोकांना त्याने फसवून त्यांना तो बायकांना ब्लॅकमेल करायचा असं सांगण्यात येतं की तो शूट दाखवून ब्लॅकमेल केलं त्याने आणि लोकांना ब्लॅकमेल करून हे सगळी इस्टेट त्याने कमवली. आणि तो बायकांना सांगायचा एकांतामध्ये की मी कृष्ण आणि तू माझी राधा होतीस. आणि त्यांच्याबरोबर नको ते कृत्य त्याने केले. खोटं, पाप ह्या गोष्टी कधीच लपत नाही, उशिरा का होईना त्या ओपन होतातच. तसं त्याचा पापाचा घडा भरला आणि बघा आता कसे एकेकाची लाईन लागणार आहे. आणि अतिशय मोठे मोठे लोकंसुद्धा ह्या प्रकरणामध्ये गोवले जाणारे जे त्याच्यापर्यंत जात होते, भेटत होते. आणि लोकांचं असतं ना, राजकारणी लोकांचं सुद्धा निवडून येण्यासाठी, ह्या पदासाठी त्या पदासाठी बायका जात असतील की माझ्या नवऱ्याने माझं ऐकावं, मुलांनी ऐकावं. परंतु तिथे किती हे घाणेरडे प्रकार घडत होते. चला, मी ज्या वेळेस गेली तेव्हा माझ्याबरोबर, मी जसं म्हटले, आमचे ते नातेवाईक, मामा, माझे आई वडील, माझे मिस्टर आणि मी बसली. आणि तो माणूस, तो नीच नालायक माणूस काय बोलला असेल मला, तो बोलला की तू दिसायला फार सुंदर आहे. इव्हन आजसुद्धा माझ्या मोठ्या बहिणीचं आणि माझं सकाळी बोलणं झालं, कारण माझ्या आईला हे सगळं आठवतं आहे. आणि आधी बोलला की तू दिसायला फार सुंदर आहे. आता मी काय दिसायला एवढी सुंदर बिंदर नाही, पण त्याच्याकडे ती आयडिया, टॅक्ट की बायकांना कसं हे करायचं. आणि माझी आई पण बरोबर, आता मी आज 50 वय आहे माझं, माझी आई माझ्यापेक्षा 25 वर्षाने मोठी, 75 वय. 10-12 वर्षापूर्वी आईचं 60-62 वय असेल. पुढचं वाक्य त्याचं असं होतं, तू एवढी सुंदर का आहे की तुझी आईच एवढी सुंदर आहे. म्हणजे त्याची नजर बघा घाणेरडी. माझी तर तारीफ केलीच त्याने, परंतु माझ्या आईलासुद्धा, म्हणजे बायकांना आपण कसं म्हणतो बायकांना तारीफ आवडते, तर त्याने सुरुवात अशी केली की माझी तारीफ, आईची तारीफ. आणि अजून एक आश्चर्यजनक गोष्ट अशी घडली की तो बोलला की तू कोबीची भाजी खाऊन आली आहे. आणि हो, खरोखर मी कोबीची भाजी खाऊन आले.
आता अशा काही काही भाज्या असतात ज्या खाल्ल्यानंतर वास येऊ शकतो. मेथीची भाजी जनरली बघा, आपण जर ब्रश नाही केलं जेवणानंतर वगैरे तर बोलताना वास येऊ शकतो. परंतु ते आणि मी असं जवळ नव्हतं बसलेलं, बराच डिस्टन्स होता आमच्यामध्ये, तर वास माझ्या तोंडाचा जायचा काही प्रश्न येत नाही. ती गोष्ट त्या नालायकाने खरी सांगितली होती की तू कोबीची भाजी खाऊन आली आहे. आम्ही कशासाठी गेलो, काय गेलो, बाकीचे काय प्रश्न विचार, म्हणजे आम्हाला तर काहीच बघायचं नव्हतं. कारण इवन माझे मिस्टर पण अशा गोष्टी बिलकुल मानत नाही. आणि जसं मी म्हटलं, मी पण बिलकुल मानत नाही. मला काही प्रश्न विचारायचे असले तर मी गुरुजी, ब्राह्मण जे की पंचांग बघून सांगतात, त्यांना विचारते. ते पण त्यांचे नंबर्स ठेवते, कोणाकडून मागून घेते, आईकडून, बहिणींकडून, आणि त्यांना विचारते. कोणाच्या समोर प्रत्यक्षात जाऊन बसत नाही. खूप अडीअडचणी आल्या आणि येत आहेत असं का म्हणत नाही, परंतु माझा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. मला कधी कोणी सांगितलं पण की अगे त्या तिथे अमुक अमुक बाबा आहे का, त्या तिथे एक आई आहे, की मी लहानपणी जेव्हा मला काही कळायचं नाही, आईला बिचारीला मुलगा होत नव्हता, 6 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. माझा भाऊ तो पण देवाघरी गेला, देवाने नेला असं नाही म्हणणार मी, देवाघरी गेला. तर त्यासाठी एका हवेच्या ठिकाणी जायची मी, देवीची हवा होती, मला काही बोलता यायचं नाही. आईला ज्या दिवशी अमावस्या पौर्णिमाला जायचं नसलं, अडचण असली तर ती आम्हा बहिणीपैकी कुणालाही सांगायची, जा बुवा तुम्ही, तेव्हा जायची. पण मी माझ्या अडचणींसाठी, माझ्या जीवनातल्या प्रश्न सोडवण्यासाठी मी कधीच कुठल्या बाबाबाईकडे गेली नाही. आणि मी तुम्हाला पण हेच सांगेल की असे भोंदू बाबा खूप आहे, जिकडे तिकडे आहे. ज्या काही आपल्या अडीअडचणी आहे, प्रश्न आहे, समस्या आहे, त्याच्यातून मार्ग आपल्यालाच काढायचा आहे आणि तो आपणच काढू. आपण फक्त एक गोष्ट करायची, परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायचा की माझा देव आहे माझ्या पाठीशी, देव बरोबर मला ह्या संकटातून बाहेर काढेल. परंतु त्यासाठी आपले कर्म चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आपण जर खराब कर्म, चुकीचे कर्म करत राहिलो तर आपण कधीच संकटांमधून, प्रॉब्लेममधून बाहेर येणार नाही. उलटे आपल्यावर येणारे संकट, प्रॉब्लेम ते वाढतच जातील. म्हणून कर्म करताना खूप विचारपूर्वक प्रत्येकाने कर्म केले पाहिजे की आपण काय वागतोय, काय बोलतोय, काय विचार करतोय, दुसऱ्यांबद्दल काय विचार करतोय मनात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करता. मी कुणी खूप ग्रेट व्यक्ती असं मी म्हणत नाही, पण मी नेहमी माझ्या आईला, बहिणींना, कुणाला, माझ्या फॅमिलीला नेहमी सांगत असते की मी जीवनामध्ये जे काही वागते, जे काही वर्तणूक आहे माझं, जे काही मी करते, मी फक्त आणि फक्त भगवंताचा विचार करते आणि मी फक्त भगवंतालाच घाबरते. देवाला मी चुकीचे नाही वाटले पाहिजे. मी अशी कुठलीच कृती करणार नाही की जी भगवंताला चुकीची वाटेल, माझ्या महाराजांना चुकीची वाटेल. माझ्या डोक्यात असा कुठलाच विचार मी येऊ देणार नाही जो माझ्या महाराजांना आवडणार नाही, माझ्या परमेश्वराला आवडणार नाही. मी स्वभावाने थोडी रफ आहे, टफ आहे, रूड आहे असं म्हणायला हरकत नाही. सिच्युएशन बघून माझा तो रूडनेस बाहेर येतो. मला खोटं चालत नाही. मला काही चुकीचं कोणी काही घडत असलं तिथं माझा व्हॉइस वाढतो, कारण मी चुकीचं होताना, खोटं होताना मला नाही आवडत. ज्याचा दोष त्याच्या तिथेच घशात घालणं, हे जर कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही, मी तशीच आहे. परंतु म्हणताना प्रेमाने जग जिंकता येतं. मी माझ्या मुलाला सुद्धा सांगते, जिभीच्या टोकावर साखर ठेव आणि वागण्यात प्रामाणिकपणा ठेव, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर असंच मी माझ्या वागण्यातून पण हे करत असते. पण मी जसं तुम्हाला म्हटलं, असतात प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, माझ्याही असतात. म्हणून मी सगळ्या माझ्या ज्या पण मैत्रिणी मला बघू राहिल्या यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांना मी हीच प्रार्थना करेल, तुम्हीच फक्त कुठल्या बाबाकडे, कुठल्या बाईकडे, कोणाकडे तुमचे प्रश्न घेऊन जाऊ नका. तर तुमचे जे जवळचे असतील, आई, बहिणी, भावजया, मैत्रिणी, सासरचे, माहेरचे, जे पण नातेवाईक जे कोणी तुम्हाला असं बोलताना दिसतील, सांगताना दिसतील, त्यांनासुद्धा तुम्ही आवर्जून सांगा की भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंत आपले सगळे संकट, सगळे प्रॉब्लेम दूर करता आणि कर्म चांगले ठेवा. अशोक खरात त्याच्या कर्मांची शिक्षा भोगू राहिलो. पापाचा घडा कधी ना कधी भरतो. अजून तर खूप त्याच्या गोष्टी बाहेर येणारे आणि मी जसं म्हटलं त्याच्याबरोबर अनेक लोक गोले जाणारे आणि अशा पापींना, अशा नराधमांना त्यांच्या अशा कृत्याची शिक्षा ही भेटलीच पाहिजे. आणि मी तर म्हणते अशी भयानक शिक्षा भेटली पाहिजे की परत दुसरा कुठला अशोक खरात तयार नाही झाला पाहिजे. हिंमत नाही केली पाहिजे लोकांनी भोळ्या भाबड्या गरीब बायकांच्या भावनांशी खेळायची. मी तर असं ऐकलं की हा
नालायक अशोक खरात सुरुवातीला तरी गरीब लोकांचे प्रश्न बघायचा, पण नंतर त्याच्याकडे माल वाढल्यानंतर, संपत्ती वाढल्यानंतर तो गरीब लोकांना थारा देत नव्हता. त्याच्याकडे येणारे फक्त मोठे मोठे लोक, मोठ्या श्रीमंत घरातल्या बायका. तर अशा नालायकांपासून सावध राहा, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.